दुपार आजचा हा कार्यक्रम आपण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार प्रकट करतो। खरं तर आज मी इंग्लिश भाषेतूनच स्पीच करणार होतो, परंतु नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की आपल्या भारत देशामध्ये 22 ऑफिशियल लँग्वेज आहेत, परंतु इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि त्यामुळे हिंदी किंवा इतर 22 लँग्वेज मधूनच भाषण करावं असं मी ठरवलं आणि म्हणून मला अगोदर माझी मातृभाषा समोर दिसली आणि त्यामुळे मी माझ्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून स्पीच देण्याचे ठरवले। कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचे नेशन, स्टेट आणि भाषा याच्यावरती गर्व असतो, परंतु तो गर्व हा लिमिटेड असावा। तो गर्व जर जास्त झाला तर त्याचं रूपांतर जातीवादामध्ये होत असतं। आजकाल जर आपण पाहिलं तर जातीवादाचं प्रमाण वाढत चाललं आहे। लोकांमध्ये जात या विषयावरून भांडण होत आहे, दंगली होत आहे, विविध प्रकारची जाळपोळ होत आहे। आपण जम्मू काश्मीरचा किस्सा ऐकला असेल, मणिपूरचा किस्सा ऐकला असेल आणि त्याचबरोबर आपण जर वेळीच या जातीवादाला आवर घातला नाही तर इतर अनेक राज्यांचे देखील आपल्याला असेच प्रकार पाहायला मिळतील। आपला महाराष्ट्र देखील आपण या जातीवादामुळे पेटवून देऊ आणि त्यामुळे हा जातीवाद थांबवणे अत्यंत गरजेचे आहे। आपल्या भारतामध्ये 22 भाषा आहेत आणि या भारतामध्ये 7 मैल आपण ओलांडले की तेथील भाषा ही बदलत असते। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत विविध प्रकारचे आपल्याला कल्चर, ट्रॅडिशन हे आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर आपल्याला आलू पराठा पासून ते खाली इडली सांबर पर्यंत आणि त्याचबरोबर संदेश पासून तर आपल्या पुरणपोळी पर्यंत विविध प्रकारचे पदार्थ देखील या भारतामध्ये पाहायला मिळतात। मगाशी दर्शनी ज्या प्रकारे सांगितलं की पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे, चायना हा बौद्ध देश आहे, नेपाळ हा हिंदू देश आहे, परंतु याच्या सगळ्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर आपल्याला एक दिसतं की भारत हा ना हिंदूंचा देश आहे, हा ना मुस्लिमांचा देश आहे, ना ख्रिश्चनांचा देश आहे, ना बौद्धांचा देश आहे। हा देश भारतीयांचा आहे, हा देश सर्व लोकांचा आहे आणि आपल्या परीने खूप भारतावर प्रेम देत असतात। परंतु याच्या पलीकडे जर आपण पाहिलं, या भारताची अशी संस्कृती आहे की भारत हा नदीला आपली माता मानत असतो आणि अमेरिका नदीला ही नदी सामान्य नदी मानत असतो, परंतु जर आपण त्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं, आपली सर्वात पवित्र नदी असणारी गंगा नदी ही जर आपण अमेरिकाच्या कोणत्याही एका नदीशी जर कंपेअर केली तर आपल्याला ती अमेरिकेतली नदी कितीतरी पटीने मोठी दिसेल की जी नॉर्मल नदी आहे आणि आपली गंगा ही पवित्र नदी। कारण आपण आपली संस्कृती जपत असताना आपण कुठेतरी या एन्व्हायरमेंटला सुद्धा धोका देत आहोत। अनेक जण असं म्हणतात की अरे जो देशाच्या सीमेवरती लढत असतो तोच खरा देशभक्त असतो, किंवा जो पोलीस जो खाकी वर्दी घालून देशाची सेवा करत असतो तोच खरा देशभक्त असतो। परंतु मला असं वाटतं की रस्त्याने चालत असताना एखाद्या व्यक्तीने समजा पडलेला कचरा जर उचलून डस्टबिन मध्ये टाकला तर तो देखील खऱ्या अर्थाने एक देशभक्त आहे, कारण तो या देशाचं पर्यावरण जपण्याचं काम करत आहे। जर आपण एखाद्या व्यक्तीला, गरीब लोकांची मदत करत असताना जर पाहिलं तर त्याच्यामध्ये देशभक्त नव्हेच तर प्रत्यक्षात देव आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। आपण म्हणतो की हिंदूंचा धर्मग्रंथ ही गीता, मुस्लिमांचं कुराण, ख्रिश्चन लोकांची बायबल, परंतु या सगळ्यांच्या जर आपण पलीकडे गेलो तर आपल्याला एक असं दिसतं की या तिन्ही धर्मग्रंथांना जोडून ठेवण्याचं जे काम ज्या महान ग्रंथांनी केलेलं आहे त्या महान ग्रंथाचं नाव संविधान आहे आणि या संविधानाने प्रत्येक धर्माला त्याचा अधिकार दिलेला आहे। आपण हिस्ट्रीमध्ये शिकत असताना आपल्याला मायनॉरिटी नावाचा एक टॉपिक आहे, त्यामध्ये आपण पाहिलंच असेल। कारण या भारतीय संविधानाने संपूर्ण पैलूंचा विचार करून या भारतीय संविधानात आपल्याला प्रत्येक प्रकारचा कायदा पाहायला मिळतो। या संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिले। जर आपण कधी नॉर्थ कोरियामध्ये गेलात किंवा मोबाईल वरती जर नॉर्थ कोरियाचे काही आपण किस्से ऐकले तरी आपल्याला समजेल की तिथे किती प्रचंड प्रमाणात तानाशाही चालू आहे। परंतु तोच विचार जर आपण भारताचा केला, जर आपल्यावरती अशी आपल्या पंतप्रधानांनी तानाशाहीची वेळ आणली तरी देखील ती तानाशाही मोडून काढण्याचं काम आपण करू शकतो, कारण संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला। मी असेंब्ली देखील बऱ्याच वेळा बोलून गेलो की मराठा आरक्षणाचा विषय, परंतु आता जर आपण पाहिलं तर मराठा लोक आरक्षण मागताय आणि ओबीसीचे लोक हे आरक्षण देऊ नका अशी विनंती करताय, परंतु हे दोन्ही जे विषय चालू आहेत हे संविधानाच्याच बळावरती चालू आहे।
ज्या अर्थी मराठा समाज म्हणतोय आम्हाला आरक्षण द्या, ज्या अर्थी ओबीसी समाज म्हणतो यांचं आरक्षण रद्द करा, हे कोणाच्या बळावरती चालू आहे तर संविधानाच्या बळावरती चालू आहे. आणि शेवटचा जो निर्णय असतो तो निर्णय सर्वार्थानं संपन्न आणि बरोबर असा खरा निर्णय देण्याचं काम हे भारताचं संविधान आणि भारताची ही भारताची जे अर्थव्यवस्था म्हणता येणार नाही तर भारताचा जे कायदा आहे तो कायदा आपल्याला देत असतो. जर आपण विचार केला तर आपण असं म्हणत असतो की भारतामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, परंतु आपण जर दिल्लीचा किस्सा ऐकला असेल तर त्या साईंनी त्या साक्षीचा किती अमानुषपणे त्या ठिकाणी तिची हत्या केली हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु याच देशाच्या मातीमध्ये सिंधुताई सपकाळ सारख्या स्त्री जन्माला येतात की ज्या अनाथ मुलांचा सांभाळ करतात. त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला ही श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या मंदिर ट्रस्टला त्यांनी सोपवली होती की तुम्ही हिचा सांभाळ करा. त्याचं कारण एवढंच होतं, कारण त्यांना माहित होतं जर माझी मुलगी ही माझ्यासोबत असली तर कितीही काही म्हटलं तरी देखील माझं जे प्रेम आहे ते माझ्या त्या इतर अनाथ मुलांपेक्षा जास्त हे माझ्या मुलीवरती असेल. आणि म्हणून मला कुठेतरी हिच्यापासून दूर राहावे लागेल की जेणेकरून या सर्व मुलांवरती मी समान प्रेम करू शकेल. आणि हेच जे मातेचं दायित्व आहे हे आपल्या भारत मातेने देखील स्वीकारलं आहे. भारतात जर आपण पाहिलं, भारतामध्ये जेवढे आपली भारत माता ही तिच्या मुलांचा सांभाळ करत असते, कळाली असेल तर ठेवून दे खाली बसते मग जर आपण पाहिलं तर आपल्या अमेरिकेतून येणारे जे की लोक आहेत, इतर राष्ट्रातून येणारे लोक आहेत, त्यांना आपण काय म्हणत असतो की अतिथी देवो भव ही शिकवण आपल्याला आपल्या मातृभूमीने दिली. आपण जर विचार केला शिवाजी महाराजांचा, आता अनेक लोक असा प्रश्न करत असतात की शिवाजी महाराज झालं, महाराणा प्रताप झालं की जे ब्रिटिशांनी राज्य करण्याच्या अगोदर ज्या राजांनी आपल्याला परकीय आक्रमकांपासून वाचवलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे. कारण त्यांनी किती देखील आपल्या भारताचं रक्षण केलं परंतु तरी देखील ब्रिटिशांचे